रोहा तालुक्यातील चणेरा ओसर मार्गे रोहा या रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांनी चणेरे येथे रास्ता रोको आंदोलन छेडले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। आंदोलनादरम्यान नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली। रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता बागुल यांनी सांगितले। यावेळी 2 किलोमीटर खडीकरणाचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान वनविभागाच्या परवानगीस झालेल्या विलंबामुळे काम रखडल्याचेही स्पष्ट करण्यात आले। तसेच उर्वरित रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। आता आंदोलनानंतर तरी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। भरारी पथक संवादसाठी शहानवाज मुकादम रोहा। आता आपला 9.5 किलोमीटरचा रस्ता होता, त्यापैकी आपण 7 किलोमीटर केला आणि आता 10 दिवसामध्ये आपण 500 किलोमीटरचा रस्ता आपण मोटरेबल म्हणजे BBM करून आपण तो पूर्ण केलेला आहे। आणि उर्वरित 2 किलोमीटर आहे ती फॉरेस्टची जी लेन आहे ती आपण खडीकरण करून त्यांना मोटरेबल होईल असं खडीकरण करून ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय। रस्ता पूर्ण कितीपर्यंत होईल? पावसाळा झाल्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण डांबरीकरण होऊन जाईल, पावसाळा संपल्यानंतर। आत्ताच ह्या ग्रामीण लोकांचं रस्ता रोको आंदोलन केलं होतं, त्यात महिला वगैरे खूप प्रमाणात होत्या, जेणेकरून त्यांचा हा रस्ता पूर्ण व्हावा, याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आतापर्यंत जवळजवळ 30 वर्ष ना साहेब, 30 वर्षापर्यंत रस्ता नव्हता। त्यात महत्वाची गोष्ट काय होती, फॉरेस्टची लेनचं जी मुरुड साईड होती ती 500 मीटरची आम्ही केली आणि उर्वरित जी 2 किलोमीटरची लेंथ होती ती आता आम्हाला आत्ताच फॉरेस्टनी परमिशन दिली, ते आता आपण पूर्ण करतोय। निदान खडीकरण करून आपण ते आता याच्यात आपण त्यांना मोटरेबल करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील पावसाळ्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण करण्याचे आपले नियोजन। मागच्या वेळेला आंदोलन केलं होतं, त्यावेळेला तुम्ही काय म्हणालात की पाऊस जर पडला नाही तर हा रस्ता पूर्ण करून दे, पाऊस अजून तर झाला नाही। त्यावेळेस मी बोललो होतो की 500 मीटर जी लेंथ ऑफ एक्सेस आहे त्यांची खडीकरण करण्यापर्यंत असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं। त्या खडीकरणाचं 1, 2 आणि 3रा लेअर पर्यंत मी त्यांना आश्वासित करून ते त्यांचं पूर्ण करून दिलेलं आहे आणि उर्वरित जर पाऊस थांबला तर 2 किलोमीटरचं पण आपण खडीकरण करून पूर्ण करण्याचं आश्वासन देतोय। तर चणेरा येथील जो आपल्या समोर बाजाराच्या इकडचे जे मोहरे शिल्लक आहेत आपले, तिथे आपण पॅसेज सोडलेला आहे आणि 2 ते 3 मोहरे पॅक आहेत, दगड वगैरे आहेत, ते आपल्याला स्वच्छ करून द्यायचे होते आणि आपण पॅसेज सोडले, मग ते कधी पूर्ण होणार? पावसाळ्याच्या आधी जर पूर्ण होत नसतील तर तो पूर्ण नदीचं पाणी चणेरात घुसण्याची दाट शक्यता आहे। कसं आहे, आमच्या एस्टिमेट मध्ये ज्या ठिकाणी ते पाणी थांबतं किंवा पाणी रस्त्याच्या वरतून जातं काही ठिकाणी, म्हणजे आता तर मोऱ्या वगैरे साफ करू आपण, आता काम करताना ते मोऱ्या साफ करून देतोय तात्पुरता। या पावसाळ्यापुरतं आम्ही त्या ठिकाणी टेम्पररी आम्ही काम करतोय, उर्वरित त्यानंतर आपण काम कोणत्या तरी योजनेतून करून मोठं ब्रिज करण्याचं आपलं नियोजन आहे। बिरवाडी फाट्याच्या पुढे जे पॅसेज आपण सोडलेलं आहे तिथे आपण नवीन मोरी बांधणार होते, तर आपले जे इंजिन होते त्यांच्याकडे आमची बोलणं झाली होती, पोलीस पाटील उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते, की आपण ते पॅसेज सोडलेलं आहे, परंतु 2 वर्षात ती मोरीचं काहीच कसं आहे, त्या ठिकाणी पाण्याचा मोठा सोर्स येतो, त्या ठिकाणी मोठं स्लॅब ड्रेन घेणं आवश्यक आहे। छोटं पाईप टाकून ते पाणी राहणार नाही, त्यासाठी आम्ही प्रस्तावित काम करण्याचं आमचं आहे की त्या ठिकाणी मोठा पूल किंवा स्लॅब ड्रेन घेण्यासारखे असे आमचे नियोजन।